नीति वचन अध्याय 31। प्रोवर्ब्स चैप्टर 31 नीति सूत्र अध्याय 21 और उसका 1 से लेके हम 31 तक पढ़ेंगे। ऐसे 1 से 21 पर्यंत आपण वाचले। 1 से लेके 31 तक 1 ते 21 पर्यंत नीति वचन नीति सूत्रे अध्याय 31 अध्याय 31 और उसका 1 से जैसे 1 पासून 1 से लेके 31। 1 से 21। तो पहला वचन मैं पढ़ूंगी, पहिलं वचन मी वाचले, दूसरा आप पढ़ेंगे, दुसरं तुम्ही वाचा। ऐसा करके हम 30 तक पढ़ेंगे। असं करून आपण 30 पर्यंत वाचले 31 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे। आणि 31 वचन आपण सर्वजण मिळून वाचू। सबने निकाला, सगळ्यांनी आप खड़े हो जाएंगे आणि आपण सर्वजण उभे राहूया और हम पढ़ेंगे। आणि आपण वाचूया। लंगन राजा के प्रभावशाली वचन जो उसकी माता ने उसे सिखाए। माझ्या मुलाने मी काय सांगू, माझ्या मुलाच्या मुलाने काय सांगू, माझ्या नवसाच्या मुलाने काय सांगू। अपना बल स्त्रियों को न देना, न अपना जीवन उनके वश में कर देना, जो राजाओं का पौरुष खा जाती है। हे म्हणजे राजाचे नाही शोभत, मध्ये मोठे आहे असे विचारणे सर्जाला शोभत नाही। ऐसा न हो कि वे पीकर व्यवस्था को भूल जाए और किसी दुख को थक मारे। मरणाच्या दारात आलेल्या मतेने तीव्र मनाच्या मनुष्यात द्राक्षारोपण झाले। जिससे वे पीकर अपनी दरिद्रता भूल जाए और अपने कठिन श्रम फिर स्मरण न करे। मोठ्याच्या वतीने आश्रम मरण झालेल्यांच्या वतीने आपले प्रेम करते। अपना मुंह खोले और धर्म का न्याय कर, दीन दरिद्रों का न्याय कर। सर्वोपरी कोणाला प्राप्त होते, तुझे मन मोठ्याहून अधिक आहे। उसे खिलाफ की गति नहीं होगी। ती आमरण वेळेचे युद्ध करते आणि करते। वह ऊन और सन ढूंढकर अपने हाथों की प्रसन्नता के साथ काम करती है। ती व्यापारी परिवर्तनसाठी आहे ती आपली अन्य सामग्री घेऊन आणते। वह रात ही रात उठ बैठती है और अपने घराने को भोजन खिलाती है और अपने दास दासियों को अलग अलग काम देती है। शेजारची चौकशी करून तिथे विकत घेते, ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांची माळ लावते। वो अपनी कटी को बल में पेटी से कसती है और अपनी बाहों को दृढ़ बनाती है। आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते, तिचा दिवा रात्रीच मालवत नाही। वो अठरन में हाथ लगाती है और चरखा पकड़ती है। ती गरिबांसाठी मोठी गरजवंतांची हात देते। वो अपने घराने के लिए हिम से नहीं डरती, क्योंकि उसके घर के सब लोग लाल कपड़े पहने हैं। ती आपणासाठी वेगवेगळ्या कलम पेश करते, तिचे वस्त्र कलम तागाचे व चामडे आहेत। उसका पति सभा में देश के पुरनियों और संग बैठता है, तब उसका सम्मान होता है। वो बल और प्रताप का पहनावा पहने रहती है और आने वाले काल पर हंसती है। तिच्या मुलांना शरीराचे गुण निघतात, तिचे जोडीच्या खाली दैवचे शिक्षण होते। वो अपने घराने की चाल चलन को ध्यान से देखती है और अपनी रोटी बिना परिश्रम नहीं खाती। उसके पुत्र बहुत सी स्त्रियों ने अच्छे अच्छे काम तो किए हैं, परंतु उन सबों में श्रेष्ठ है। 31 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे। आमीन। आओ परमेश्वर के वचन के लिए प्रार्थना करें। ओ धन्यवाद 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 आपके समर्थ वचन के लिए कोटि कोटि धन्यवाद देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए धन्यवाद देते हैं। तू अच्छा है, तू महान है, तू दयालु है, तू कृपालु है। हम धन्यवाद देते हैं। वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए सहायता करें, यीशु के नाम से आमीन। बैठ जाइए। हालेलुया। प्रियो, आज हम नीति वचन 31 मैंने देखा है, जिसमें स्त्री के विषय पर बताया गया है। आणि आज आपण नीति सूत्र अध्याय 21 वाचलेला आहोत, ज्याच्यामध्ये आपण एका स्त्रीबद्दल पाहिलेला आहे। ये स्त्री स्त्रीत्व और उसकी शक्ति को बारे में हम यहाँ देखते हैं। आणि स्त्री आणि तिच्या शक्तीबद्दल आज आपण इथे बघत आहोत। होता है स्त्रियों को ये अध्याय अच्छा नहीं लगता, आणि खूप साऱ्या स्त्रियांना अध्याय नाही आवडत। लेकिन प्रियो, ये स्त्री को बनाने का खास उद्देश्य है और परमेश्वर की नज़र में स्त्री कैसी होनी चाहिए इस अध्याय में हम देखते हैं। आणि स्त्रीला निर्माण करण्याचा देवाचा एक मोठा उद्देश आहे आणि स्त्री कशी असली पाहिजे याच्याबद्दल इथे
परमेश्वर को सम्मान देने वाली स्त्री के विषय में बताया गया है। आणि इथे देवाला सन्मान देणाऱ्या स्त्रीबद्दल सांगितलेलं आहे। जैसे हम देखते हैं कि स्त्री का यहाँ खास उद्देश्य, जैसे स्त्री क्या क्या काम कर सकती है, उसके कला गुण के बारे में हम यहाँ देखते हैं। आणि स्त्री काय काय काम करू शकते, तिच्यामध्ये काय काय गुण आहे त्याच्याबद्दल आपण पाहत आहोत। जैसे अपने पति के विषय पे, बच्चों के विषय पे, घर के विषय पर, आणि आपल्या नवऱ्याच्या बाबतीत, आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या घराच्या बाबतीत, चर्च के विषय पर, चर्चच्या बाबतीत, अपने बूढ़े लोगों की ख्याल करने के विषय पर, आणि वयस्कर लोकांची काळजी घेण्याच्या तो बाबतीत एक अच्छी हेल्पर है, एक अच्छी नेता भी है। आणि एक चांगली मदतनीस आहे आणि एक चांगली नेता सुद्धा तो आहे। इसलिए परमेश्वर ने इस संसार में उसे एक खास उद्देश्य के लिए चुना है। आणि म्हणून देवाने तिला या जगामध्ये खास काही उद्देशासाठी तो निवडलेलं हम आहे। यहाँ देख जो औरत देखते हैं वो काम करती है, प्रभु की नजरों में अपने घर को बहुत अच्छा संभालती है। आणि आपण पाहतो एक अशी स्त्री आहे जी काम करते आणि आपल्या घराची चांगली देखभाल करते। लेकिन इसमें हम देखते हैं कि स्त्री भले कितने भी काम करने दो, एक्सपर्ट होने दो, बहुत आगे रहने दो, लेकिन उसने परमेश्वर को अपने जीवन में प्रथम स्थान देना बहुत जरूरी है। आणि याच्यामध्ये आपण पाहतो की स्त्रीने भले कितीही काम करू द्या, कितीही कष्ट करू द्या, पण तिच्या जीवनामध्ये देव असणं फार वो गरजेचं सुबह आहे। उठती है, ती सकाळी उठते, रात को जगती है, रात्रभर जागी राहते, अपना घर का सारा काम करती है, आपल्या घराची सगळी कामं बच्चों को करते, देखती है, मुलांना पति बघते, को देखती है, नवऱ्याला बघते, सब कुछ करती है। सगळं काही अच्छा करते बिजनेस वुमन है, आणि एक चांगला व्यवसाय करणारी स्त्री आहे बिजनेस वुमन है वो। आणि एक चांगली व्यवसायी स्त्री आहे। लेकिन फिर भी पण तरी सुद्धा ये 31 अध्याय खास ये बताया जाता है कि ये क्या होनी चाहिए उसके जीवन में, हर स्त्री के जीवन में, यानी उसके जीवन में प्रथम स्थान परमेश्वर होना चाहिए। आणि 31 अध्यायामध्ये देव खास सांगत आहे की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये प्रथम स्थान हा देवच असला आज पाहिजे। का जो वचन है वो यही है कि आप भी अच्छी औरत हो, बहुत अच्छी हो, मेहनती हो, आप भी घर संभालती हो, बच्चों को जन्म दिया है, सब कुछ है, लेकिन आपके जीवन में प्रथम स्थान परमेश्वर होना चाहिए। आणि आजचं वचन तुम्हाला समजावण्याचा मागे एकच उद्देश आहे की तुम्ही पण एक चांगली स्त्री आहात, उत्तम स्त्री आहात, पण तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवच असलं तो पाहिजे। 31 जो ये अध्याय है, आणि 31 हा जो अध्याय आहे परमेश्वर से आपका रिश्ता में, रिश्ते के मामले में आप केयरलेस नहीं होना चाहिए। आणि देवाशी जे तुमचं नातं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निष्काळजीपणा नाही केला पाहिजे। आप अपने प्रभूशी तुमचं नातं जोडताना तुम्ही दुर्लक्ष नसलं असलं पाहिजे। तुमचं नातं किती देवाशी जोडलेलं आहे, तुम्ही किती देवाच्या जवळ आहात, ते देव सर्वात पहिलं पाहतो। और आप कितना परमेश्वर के निकट हैं, आप कितना परमेश्वर के ज्यादा करीब हैं, ये बातें परमेश्वर देखता है। आपके रोज के व्यस्त जीवन में आप कितने प्रभु के करीब हो और आप कितने प्रभु के स्वरूप में रचे गए हो, ये प्रभु देखेगा। आणि तुमच्या व्यस्त जीवनामध्ये तुम्ही देवाच्या किती जास्त जवळ आहात आणि किती तुम्ही जास्त देवाकडे लक्ष देता ह्याच्याबद्दल बघितलं जातं। स्त्री भी परमेश्वर की प्रतिमा में, स्वरूप में बनाई गई है। आणि स्त्री सुद्धा देवाच्या प्रतिरूपामध्ये निर्माण केलेली तो आहे। प्रभु चाहता है कि वो भी प्रेम करे, देवाची इच्छा आहे तिने पण प्रेम करावं प्रभु परमेश्वर को, आणि देवाला जैसे मनुष्य पुरुष जैसे प्रभु के साथ सहवास करे, संगति करे, वैसे स्त्री भी परमेश्वर के साथ संगति करे। आणि जसं पुरुष देवाबरोबर संगती करणं गरजेचं आहे तसं स्त्रीने सुद्धा देवाशी संगती केली पाहिजे। परमेश्वर ने इसीलिए स्त्री को बनाया। आणि देवाने यासाठी स्त्रीला बनवलं। अगर सिर्फ पुरुष ही सिर्फ परमेश्वर के साथ बैठे, वही परमेश्वर का स्वरूप है, तो फिर परमेश्वर स्त्री का जन्म नहीं करता, स्त्री को नहीं बनाता। आणि जर पुरुषच देवाचं प्रतिरूप आहे आणि पुरुषाने जर देवाबरोबर संगती केली पाहिजे तर मग देवाने स्त्रीला निर्माण केलंच नसतं। इसलिए उसने अपना सबसे बेस्ट चरित्र, इन सब चरित्रों में सबसे बेस्ट चरित्र परमेश्वर के साथ जुड़ना, परमेश्वर के साथ उसका रिश्ता, ये प्रथम बताता है। आणि या सर्व चरित्रांमध्ये तिने सर्वात उत्तम चरित्र दाखवले की देवाबरोबरचं तिचं नातं आणि देवाबरोबरची तिची संगती। 2025 में परमेश्वर सियोन मसीह यानी सियोन की बेटियों से वो चाहता है कि आपका रिश्ता परमेश्वर के साथ सही हो। आणि 2025 मध्ये सर्व स्त्रियांकडून देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही सर्वजण देवाची संगती करा। आप अपना रिश्ता प्रभु के साथ अच्छा बनाओ, आणि तुमचं नातं तुम्ही देवासोबत चांगलं बनवा, यानी स्पिरिचुअल। म्हणजे आत्मिक नातं। स्पिरिचुअल की स्पेलिंग है आणि आत्मिक जो स्पिरिच्युअलची जे स्पेलिंग आहे SPIRITUAL। स्पिरिचुअल का मीनिंग है आत्मिक, आणि स्पिरिच्युअलचा अर्थ आहे आत्मिक। परमेश्वर चाहता है कि ये साल आप सारी स्त्रियां जो प्रभु की बेटियां हैं वो संसारिक नहीं, जगिक नहीं, फैमिलियर यानी कौटुंबिक नहीं, परंतु आत्मिक होनी चाहिए। आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही सर्व स्त्रियांनी आत्मिक असलं पाहिजे। आत्मिक ऐसी आत्मिक, भावनिक नहीं। आणि आत्मिक असल्या पाहिजे, भावनिक नाही। भावनिक नहीं कि आपको छोटी छोटी बातों में आप दुखी हो रहे, गुस्सा आ रहा है, झगड़ा हो रहा है, रूठ गए हो, हाँ,
ये नहीं होनी चाहिए। आणि भावनिक म्हणजे असं नाही की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरती राग येतो, तुम्ही चिडचिडपणा करताय, अशा गोष्टी नाही झाल्या आप पाहिजे. आत्मिक होनी चाहिए। तुम्ही आत्मिक असल्या पाहिजे. आत्मिक व्यक्ति दैहिक नहीं होता, आणि आत्मिक व्यक्ती कधीही शारीरिक वो नसतो आत्मिक आत्मा की रीति से चलता आणि तो है, आत्म्याने चालत असतो और इसीलिए वो अनंत काल की कटनी काटेगा। आणि म्हणून त्याला सार्वकालिक जीवनाची कापणी भेटेल. बाइबल में ऐसा लिखा ना, जो शारीरिक है वो शारीरिक कटनी काटेगा अनंत नाश की, और जो आत्मिक है वो आत्मिक कटनी काटेगा अनंत जीवन। आणि आपण वचनामध्ये देवाच्या असंच देण्यात आलेलं आहे की जो कोणी शारीरिक आहे तो शरीराची कापणी करेल ती अनंत विनाशाची, आणि जो आत्मिक आहे तो आत्म्याची कापणी करेल ती आहे अनंत तो जीवनाची. आप इस साल में आप प्रभु के साथ रहकर हमेशा फ्रेश, आणि तुम्ही या वर्षी देवासोबत राहून, देवाच्या संगतीत राहून एकदम फ्रेश ताजा तवाना कहते हैं, आणि तरोताजगीने भरलेलं, वैसे आप रहे। आणि तसं तुम्ही असावं. प्रभु की इच्छा को पूरी करने वाले, देवाची इच्छा पूर्ण करणारे आपके ऊपर जो जवाबदारी दी है, जो भी जिम्मेदारी दी है, उसे पूरा करने वाले, आणि तुमच्यावरती जी काही जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडणारे प्रभु आने तक करते रहना। आणि देव येईपर्यंत करत राहणारे. प्रभु के मामले में एकदम दुर्लक्ष करने वाले या इग्नोरेंस करने वाले या अनदेखा करने वाले नहीं होनी चाहिए। आणि देवाच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करणारे किंवा न पाहणारे अशी नसली आप पाहिजे. प्रभु के लिए एकदम स्पिरिचुअल यानी आत्मिक आगे रहने वाले, आणि तुम्ही देवाच्या राज्यामध्ये एकदम आत्मिक असं पाहिजे, म्हणजे देवाच्या राज्यात पुढे राहणारे. तो पवित्र आत्मा के 9 फल है, आणि पवित्र आत्म्याची 9 फळं आहेत 9 नंबर परिपूर्ण को दर्शाता आणि है। 9 अंक हा परिपूर्णतेला दर्शवतो. स्पिरिचुअल की जो स्पेलिंग है उसका भी 9 नंबर आता है। आणि स्पिरिच्युअलची जी स्पेलिंग आहे त्याला पण 9 अंक शब्द आहे. इसीलिए स्पिरिचुअल के जो स्पेलिंग के अनुसार परमेश्वर चाहता है कि ये 9 पॉइंट्स आपके अंदर होने चाहिए, तब आप स्पिरिचुअल यानी आत्मिक हो ये देखा जाएगा। आणि स्पिरिच्युअलच्या स्पेलिंगनुसार तुमच्यामध्ये पण हे 9 मुद्दे असले पाहिजेत, म्हणजे तुम्ही समजून येईल की तुम्ही आत्मिक आहात. तो पहला एस, पहिला आहे एस, सेंस ऑफ इटर्नल, मतलब अनंत जीवन की जानी होना यानी महसूस रखना। एस चलिए, अनंत जीवन का एहसास रखना, मराठीत आहे जाणीव असणे, असणे। अनंत जीवन की मतलब इंग्लिश में लिखा है सेंस, एस मतलब सेंस, सेंस होते हैं ना हमें सेंस है, आपको तो बोलते हैं ना, आपको मालूम पड़ता है ऐसा, आपल्याला माहीत पडतं, आपल्याला जाणीव होते. सेंस 6 सेंस बोलते, आम्हाला 6वा सेंस दिलेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कळतो काहीतरी गुप्त गोष्टी है ना. ना मला आहे ना देवाने अशी काहीतरी शक्ती दिली आहे की मला कळून येतं, ऐसे कुछ लोग बोलते हैं, जैसे सेंस कहते हैं. तो वैसे ही प्रियो आपको भी, आप स्त्री हो, आपको कैसे भी इस बात का ख्याल करना है, मुझे अनंत जीवन पाना है. आणि तुम्ही स्त्री आहात आणि तुम्ही आत्मिक आहात, मग तुम्हाला पण अशी काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचं आहे. तो आप शाश्वत भावना यानी आप ऐसी भावना आप अंदर रखना चाहिए कि मुझे अनंत जीवन चाहिए. आणि तुमच्यामध्ये शाश्वत भावना म्हणजे अशी भावना असली पाहिजे की मला सार्वकालिक जीवन प्राप्त कुछ भी करायचं हो आहे. मेरी जिंदगी में, मैं मेरे लिए जो अनंत काल का जीवन रखा है वो मैं खोऊंगी नहीं. आणि माझ्या जीवनामध्ये काही होऊ दे, पण जे काही सार्वकालिक जीवन देवाने माझ्यासाठी ठेवलेलं आहे ते मी गमावणार नाही. मतलब आप इस आज के दिन से परमेश्वर चाहता है कि आप भूले नहीं कि आपके लिए भी इटर्नल लाइफ है. आणि आजच्या दिवसापासून देवाची इच्छा आहे की तुम्ही लोकांनी विसरू नये की तुमच्यासाठी पण एक अनंत जीवन देवाने ठेवलेलं आपको उसे आहे पाना है, आणि तुम्हाला ते प्राप्त करायचं होना आहे. नहीं, आणि ते कमवायचं नाही. किसी भी बात से, आणि कोणत्याही गोष्टीच्या नवऱ्यामुळे, बच्चों के कारण, मुलांमुळे, काम के कारण कामामुळे या अन्य किसी बात के कारण किंवा अन्य कोणत्याही गोष्टींमुळे आप इस बात पर अनदेखा नहीं करें. आणि तुम्ही या गोष्टींमध्ये न पाहिल्यासारखं नाही जो करत. आत्मिक होती है आणि जी आत्मिक असते वो हमेशा मेरा अनंत जीवन मुझे पाना है इस पर ध्यान देती है. आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त करायचं आहे ह्याच्यावर ती लक्ष लावून राहते. अनंत जीवन पाने के लिए वो कुछ भी खर्चा करने के लिए तैयार है. आणि अनंत जीवन प्राप्त करण्यासाठी ती काहीही खर्च करायला जो तयार उसे असते. करना है, आणि जे तिला करायचं उसके आहे प्रति जो कर्तव्य है, आणि त्याच्या प्रती जे कर्तव्य आहे इसके प्रति वो करने के लिए वो खर्चा करना भी पड़ा तो वो करेगी. आणि ते करण्यासाठी जर तिला खर्च करावा लागला तरी सुद्धा ती करते. मालूम है? तो अनंत जीवन पाने के लिए जो स्त्रियां यीशु के पीछे चलती थी, आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी ज्या स्त्रिया येशूच्या मागे चालायच्या उन स्त्रियों ने क्या किया? त्या स्त्रियांनी काय केलं? अपना खुद का पैसा लगाकर उन्होंने प्रभु की सेवा की, आणि स्वतःचे पैसे लावून त्यांनी देवाची सेवा केली प्रभु के लिए खाना तैयार किया, आणि देवासाठी जीवन तैयार केलं. प्रभु के पीछे गई,
देवाच्या मागे गेल्या मेरे हिसाब से वो शायद शिष्यों की और ये प्रभु जी की भी शायद कपड़े धोई होगी आणि माझ्या हिशोबाने त्यांनी नदी आई होगी तो नदी के यहाँ कभी भी वो लोग ने रेस्ट किया है तो पानी की जगह में ही रेस्ट किया होगा ना, क्योंकि इंसान कहाँ रेस्ट करता है, आणि माणूस कुठे विश्रांती घेतो, जहाँ पानी जिथे पाणी पानी होगा वही पर है। आणि जिथे पाणी असतं तिथेच विश्रांती घेतो. शायद उन स्त्रियों जब ये उनके कपड़े लेकर धोके हुए दिए होंगे, आणि शाळेत त्या स्त्रियांनी त्यांचे कपडे पण धुवून दिले असते, उनके लिए खाना प्रिपेयर किया। त्यांच्यासाठी जेवण तयार केलं. कहने का उद्देश्य यही है कि अनंत जीवन मुझे पाना है, ये उद्देश्य आप भूले नहीं। आणि सार्वजनिक जीवन मला प्राप्त करायचा आहे हा उद्देश तुम्ही विसरू नये. इसलिए ये उद्देश्य अगर आपकी याद रह गया ना, आणि हा उद्देश जर तुमच्या मनामध्ये लक्षात राहिला दुखाया हुआ आप उधर देखेंगे नहीं। आणि मग तुम्हाला कोणीही दुखवलं तरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही कौन देणार. आपसे क्या कर रहा है, झगड़ा कर रहा है, आपको नुकसान कर रहा है, आपको गाली दे रहा है, आप उधर माइंड नहीं करो, आणि कोणी तुम्हाला काय बोलते, तुमच्याशी भांडते, तुम्हाला शिवे देते, तुम्ही बिलकुल लक्ष देणार क्योंकि नाही. आपको अनंत जीवन पाना है। कारण तुम्हाला सार्वजनिक जीवन प्राप्त अनंत करायचं जीवन आहे. पाने के लिए आप सब कुछ सहेंगे। आणि सार्वजनिक जीवन प्राप्त करण्यासाठी तुम्ही सगळं काही सहन करा. आपको समझ में आया? तुम्हाला तो समजलं. आत्मिक होने के लिए सबसे पहला पॉइंट आप भूलने वाले नहीं, आपको स्मरण होना चाहिए, मैं अनंत जीवन के वारिस के लिए बुलाई गई हूँ। मेरा अनंत जीवन चोरी नहीं होना चाहिए, मेरा अनंत जीवन जाना नहीं चाहिए, मैं कैसे भी इसे प्राप्त करूंगी और मैं स्वर्ग के राज्य में वहाँ पहुँचूंगी जहाँ मेरा यीशु है। आणि तुम्ही आत्मिक होण्यासाठी सर्वात पहिला मुद्दा आहे की तुम्ही विसरूही नसलं पाहिजे, पण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की तुम्हाला कसंही करून सार्वजनिक जीवन प्राप्त करून स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचायचं आहे. अभी दूसरा पॉइंट, आता दुसरा मुद्दा, एस के बाद आता है पी। एस नंतर येतं पी. पी है प्रेयर, आणि पी आहे प्रार्थना. प्रेयर इज इम्पॉर्टेंट। आणि प्रार्थना ही खूप गरजेची आहे. तो आत्मिक स्त्री बिना प्रेयर की कभी नहीं रह सकती। आणि आत्मिक स्त्री बिना प्रार्थनेची राहू शकत नाही. आत्मिक स्त्री के लिए प्रार्थना बड़ा इम्पोर्टेंट है। आणि आत्मिक स्त्रीसाठी प्रार्थना खूप गरजेची तो आहे. प्रार्थना आप करना जरूरी है। आणि प्रार्थना तुम्ही करणं आपली गरजेचं आहे. वैयक्तिक प्रार्थना, तुमची वैयक्तिक प्रार्थना, Family prayer, तुमची कौटुंबिक Personal प्रार्थना, prayer, तुमची मंदिरामधली प्रार्थना, ये होने के लिए आप आगे होनी चाहिए। आणि ही होण्यासाठी तुम्ही पुढे असलं आप पाहिजे. स्पिरिचुअल है तुम्ही आत्मिक आहात वो प्रार्थना बताती है, आणि प्रार्थना सांगते आपकी प्रार्थना का लेवल। तुमच्या प्रार्थनेचं लेवल. तो स्पिरिचुअल का सेकंड लक्षण है प्रेयर। आणि आत्मिक रितेचा दुसरा मुद्दा आहे प्रार्थना. बिना प्रार्थना के आप कभी नहीं रहोगे, बिना प्रार्थनेचं तुम्ही कधीच राहणार नाही. ये बहुत जरूरी है। आणि हे फार गरजेचं आहे. ये आत्मिक हमेशा प्रभु के साथ जुड़ा रहता है और प्रेयर लाइफ प्रभु से जोड़ता है। आणि आत्मिक नेहमी देवाशी जुळलेला असतो आणि प्रार्थनेचं जीवन त्याचं असतं. मालूम हुआ? तो ये सेकंड पॉइंट है। आणि हा एक दुसरा मुद्दा. तो प्रार्थना के बाद आता है पी के बाद आता है आय। आणि पीच्या नंतर येतं आय. आय का मीनिंग है इमर्स इन द वर्ड, म्हणजे शब्दात मग्न, मराठी और हिंदी में बाइबल पढ़ने में, अभ्यास करने में आगे रहना। तो इंग्लिश में उसका शब्द है इमर्स इन द वर्ड, मतलब प्रभु के वचन में ध्यान होना, मग्न रहना। तो आय का मतलब है जो आत्मिक है वो हमेशा प्रभु के वचन में मग्न रहेगी। आणि जो जे आत्मिक आहे ती नेहमी देवाच्या वचनामध्ये मग्न वो राहील कंटाला नहीं करेगी, आणि ती कंटाळा नाही करणार. बाइबल पढ़ने के लिए कंटाला नहीं आणि करेगी। बायबल वाचण्यासाठी ती कंटाळा नाही मुझे करणार. बहुत काम है, मला खूप काम आहे बिजी हूँ, आणि मी व्यस्त आहे, टाइम नहीं है, वेळ नाहीये, ऐसा नहीं बोले। असं ती नाही बोलणार. वो बाइबल के अध्ययन ज्यादा करेगी, आणि ती बायबलचं अध्ययन जास्त उसमें करेल, वो ज्यादा ध्यान देगी। त्याच्यामध्ये ते जास्त लक्ष क्योंकि लावेल. आत्मिक व्यक्ति ज्यादा करके वचन का इस्तेमाल करता है, कारण आत्मिक व्यक्ती जास्त करून वचनाचा वापर तो करतो उसका चिन्ह है वो। आणि त्याचं चिन्ह आहे ते. आत्मिक होने का चिन्ह है बाइबल में ध्यान देना, आणि आत्मिक होण्याचं चिन्ह आहे बायबलमध्ये लक्ष बाइबल देणं, पढ़ना, बायबल वाचणं उसमें वचनों पर मग्न रहना। आणि त्याच्या वचनांमध्ये मग्न राहणं, तो ये आत्मिक के चिन्ह है। आणि हे आत्मिकतेचं चिन्ह तो आहे. तीसरा, आपको परमेश्वर स्पिरिचुअल में कहता है, तीसरे बातों में तीसरा स्टेप जो परमेश्वर आपको बताता है, पहली बात आपकी आपको अनंत जीवन, मुझे अनंत जीवन का वारिस होने के लिए बुलाई गई हूँ, मुझे भूलना नहीं है, ये पहली पायरी। अगर आप पहली पायरी आप स्मरण रखोगे तो नेचुरली आप प्रयत्न करोगे, क्योंकि प्रार्थना तो जरूरी ही है। आत्मिक होण्याची पहिली पायरी आहे की तुम्हाला सार्वजनिक जीवन प्राप्त करायचं आहे, तुम्हाला विसरायचं नाही. आणि जर ही पायरी तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही प्रार्थना करणार. तो पहली पायरी अगर आप स्मरण है तो बिना
प्रार्थना क्या रहोगे नहीं। आणि पहिली पायरी जर तुमच्या आठवणीत आहे तर तुम्ही बिना प्रार्थनेचं राहणारच नाही. जो प्रार्थना करता है वो बिना बाइबल पढ़े हुए रह नहीं सकता। आणि जो प्रार्थना करतो तो बायबल वाचल्याशिवाय राहू शकत नाही. वचन में वो मग्न रहे, वचनामध्ये तो मग्न उसे राहील. वचन में ओढ़ रहे, त्याला वचनामध्ये ओढा असेल. वचन देकर बात करे, तो वचनाने बोलेल. हर बात वचन से करे। प्रत्येक गोष्ट वचनाने बोलेल. आत्मिक के ये लक्षण है। आणि आत्मिकतेची ही लक्षणं आहेत. और चौथा आहे आर। या ध्यान से वचन सुनो, क्योंकि बाइबल क्विज इसी पे होगा जो मैं सिखा रही हूँ, तो इसी पे क्वेश्चन होगा। मैं बोलना भूल गई स्टार्टिंग में, सॉरी। रिकॉग्नाइज ऑफ इम्पोर्टेंस ऑफ साइलेंस। मैं फिर से बताती हूँ। आर का मीनिंग है रिकॉग्नाइज ऑफ इम्पोर्टन्स ऑफ सायलेन्स, शांततेचं महत्त्व ओळखणं, शांततेचं महत्त्व ओळखणं। मतलब हिंदी में ईश्वरीय स्त्रियाँ यानी आत्मिक स्त्रियाँ शांत रहने में रहती है। परमेश्वर के वचन में मी देव आहे काय रहा, शांत रहा। तो स्त्रियाँ बहुत बड़बड़ाती है आणि स्त्रिया खूप बडबड अधीर करतात. रहती है, अधीर यानी जल्दी जल्दी होना, जल्दी 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 अभी छूना, अभी छूना. छूना, अभी छूना। लेकिन प्रभु कहता है पण ते म्हणतो स्पिरिचुअली जो स्त्री होती वो शांत रहे, आणि जी आत्मिक स्त्री आहे ती शांत राहते. प्रभु के टाइम के लिए रुकी रहती। देवाच्या वेळेसाठी थांबून राहते. प्रभु जो करेगा देव जेव्हा उसके करेल समय पर करेगा, त्याच्या वेळेवरती अच्छा करेल, करेगा, चांगलंच करेल रुकी रहो। आणि म्हणून ती थांबून राहते. स्पिरिचुअल स्त्री के ये लक्षण है। आणि आत्मिक स्त्रीची ही लक्षणं आहेत. आर यानी आर म्हणजे प्रभु में, प्रभु के शांति में, प्रभु जो कर रहा है उसमें रुके रहना। आणि देवामध्ये आणि देवाच्या शांतीमध्ये देव जे काही करत आहे त्याच्यामध्ये थांबून राहणं. आत्मिक स्त्रियाँ शांत रहती है, आणि आत्मिक स्त्रिया शांत राहतात. झगड़ा करने में, बुरी बातों में आगे नहीं रहेगी, भांडणं करण्यामध्ये, वाईट गोष्टी करण्यामध्ये पुढे पुढे धावत नाही. शांत रहेगी। शांत राहते. तो शांत रहना ऐसे नहीं, शांत राहणं म्हणजे याचा अर्थ असं नाही बात करो मेरे से। प्रभु बोला शांत किती बोलते का देव बोलला आहे मी आत्मिक आहे, तू शारीरिक आहे म्हणून तू खूप बोलते आणि मी आत्मिक आहे। तर कळलं असा हा आत्मिक नाही, एकदम काय बोलतोय त्याचा आपण रिस्पॉन्स देत नाही, त्याला ॲटिट्यूड म्हटलं जाईल। म्हणजे दीदीला अहंकार झालाय, एवढं आम्ही बोलतो तर दीदीने एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, है ना? बरोबर, मी बघते तिला, ती माझ्याशी बोलते पण तरी मी तिच्याशी बोलत नाही, हा गर्विष्ठपणा आहे। तर सांगण्याचा उद्देश लक्षात ठेवा कि शांत रहना म्हणजे कसं कि कभी कभी हमारे ज़िंदगी में कुछ ऐसी बातें होती है, जैसे हमने कुछ काम के लिए या अपने बच्चों के लिए या अपने पति के लिए हम कुछ काम चाह रहे हैं और हम प्रभु को पास, प्रभु के सामने चुप रहना, रुके रहना। हाँ प्रभु मेरा भरोसा है तू करेगा, तू ज़रूर करेगा, मैं रुकी हुई, मेरा विश्वास है आने वाले दिनों में ये ज़रूर होगा। फिर प्रभु तुरंत काम करेगा। स्पिरिचुअल स्त्री हर काम के लिए प्रभु के सामने मैं रुकी हूँ, मेरा विश्वास है, रुकने वाला विश्वास दिखाता है। आणि थांबण्याला विश्वास दाखवतो। केव्हा करेल, कितने साल लगाएगा, किती वर्ष कब लागतील, होगा, केव्हा होईल, कभी होगा, कधी होईल, ऐसा नहीं। असं नाही। मुझे विश्वास है, मला विश्वास आहे करेगा। आणि तू लवकर तो करशील। स्पिरिचुअल स्त्री शांत रहने में उसको महत्व देती है। आणि आत्मिक स्त्री शांत राहण्याला महत्त्व देते। फिर उसके बाद आए, नंतर आहे आय। तो आय का मतलब है इनवाइट जीसस टू वॉक विथ हर इन ऑल द सर्कमस्टेंसेस ऑफ लाइफ, हर लाइफ। यानी प्रभु यीशु को इनवाइट यानी आमंत्रण करती है, हमेशा बुलाती है अपने साथ चलने के लिए हर परिस्थिती में उसके जीवन के। देवाला येशू ख्रिस्ताला आपल्याबरोबर चालण्यासाठी ती खास निमंत्रण देते, प्लीज तू माझ्याबरोबर चल, तू जर नाही चालला तर मी नाही जाऊ शकणार पुढे, म्हणून तू माझ्याबरोबर चल, मला तुझी गरज आहे। त्या परिस्थितीत मतलब हर, यहाँ तक कि वो आनंद की घड़ी में भी और दुख की घड़ी में भी वो प्रभु को प्यार देती। स्पिरिचुअली स्त्री
प्रभु को बोलती तू मेरे साथ चल, क्योंकि जब वो प्रभु के साथ चलेगी तब वो चल पाएगी। अकेली स्त्री नहीं चल सकती। और कभी कभी स्त्रियों आपकी लाइफ में कभी कभी आपका पति आपके साथ नहीं चलता, आपके बच्चे आपके साथ नहीं चलते, आणि तुमचा नवरा तुमची मुलं तुमच्यासोबत नाही चालत, इसलिए सबसे बेस्ट है यीशु। आणि सर्वात उत्तम आहे येशू। यीशु के साथ आप चलोगे, येशूसोबत तुम्ही चाललात आपका पति भी आपके पीछे रहेगा, आणि चलेगा, तुमचा नवरा पण तुमच्या मागे बच्चे आपके पीछे चलने लगेंगे। तुमची मुलं तुमच्या मागे राहतील। इसीलिए आत्मिक हमेशा स्त्री जो होती है, आत्मिक वुमन यानी स्पिरिचुअल वुमन जो होती है, वो प्रभु को अपने साथ चलने के लिए रोज गिड़गिड़ाती है, तू मेरे साथ चल। आणि जी आत्मिक स्त्री साथ चलने चाहती हो, आणि जी आत्मिक स्त्री आहे ती देवाला रोज विनवणी करते की देवा तू माझ्याबरोबर चाल, मला तुझ्यासोबत चालायचं आहे। ये स्पिरिचुअल वुमन बनने की जरूरत है। आणि ही आत्मिक स्त्री बनण्याची गरज आहे। अकेले मत चलो। एकटं चालू नका। आप ऐसा मतलब नहीं कि आप दोस्ती मत करो, दोस्तों के साथ मत चलो। आणि याचा अर्थ असा नाही तुम्ही मित्रता करू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चालू नका साथ में चलो, आणि नेहमी तुम्ही सोबतच चाला। लेकिन आपके साथ प्रभु चाहिए, प्रभु को बोलना प्रभु मुझे तू चाहिए। आणि तुमच्यासोबत देव असला पाहिजे आणि तुम्ही देवाला म्हटलं पाहिजे की देवा तू माझ्यासोबत चाल। मोसेस ने अब्राहम को क्या कहा, आणि मोसेस ने परमेश्वर को क्या कहा, आणि मोशे देवाला काय तू म्हणाला, मेरे साथ हमारे साथ नहीं चलेगा, मैं आगे नहीं जाऊंगा। आणि जर तू माझ्यासोबत नाही आलास तर मी पुढे जाणार नाही। तो प्रभु हमारे साथ चलना, आणि देवाने आपल्यासोबत चाललं तो पाहिजे। एकत्व है, एकत्व आहे, पांच हुआ, ठीक है, पांच हुआ, इसलिए प्रभु के साथ चलने के लिए हाथ पकड़ते हैं। छठा है टी। सहावा आहे टी। टी का लक्षण है टॉक्स इजीली अबाउट द लॉर्ड्स एंड हिज गुडनेस, टॉकिंग अबाउट लॉर्ड एंड हिज गुडनेस। परमेश्वर के बारे में, प्रभु के बारे में आत्मिक स्त्री को आसानी से बोलने के लिए उसे होगा, उसे तकलीफ नहीं होगा प्रभु के बारे में बोलने में। देवाबद्दल बोलायला ती सहजपणे बोलली। और आता मी कसं बोलू, मला येत नाही, मला समजत नाही, काय बोलायचं देवाबद्दल, ऐसा वो नहीं बोलेगी। स्पिरिचुअली लेडी को, स्पिरिचुअल लेडी ऑटोमेटिकली उसको जब अगर बोला ना तुझे प्रभु के बारे में बोलना है, इतना बोल दिया तो क्या बोलेगी, हाँ वही क्या बोलेगी, प्रभू शुक्र चांगला आहे, महान आहे, तो आपल्याला तारण देतो, तो आपल्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वी आला, जीवन झालं आणि आपल्याला आता ये आसानी से बोल दिया ना, तो ऐसा बोलने के लिए आना चाहिए। आणि सहजरित्या तुम्ही बोला तसं बोलायला तुम्हाला आलं पाहिजे। आत्मिक स्त्री के लक्षण है कि इजीली एकदम आसानी से परमेश्वर के बारे में बोलने के लिए अड़काना, मतलब उनका नहीं आता था ना। हाँ, चौथा पॉइंट आहे काय बोल, चौथा पॉइंट या येशू जिवंत झाला, तो चौथा पॉइंट आहे। आणि पाचवा पॉइंट आहे येशू जिवंत झाला, तो स्वर्गात गेला। आणि सहावा पॉइंट आहे तो येणार आहे। ये ऐसा अटक के याद करके नहीं, आणि अडकून नाही बोललं पाहिजे, सहजरित्याने येशूबद्दल बोलता आलं पाहिजे। स्पिरिचुअल स्त्री उसे बोलने के लिए उसे रुकावट नहीं आएगी प्रभु के बारे में बात करने के लिए। आणि आत्मिक स्त्रीला देवाच्या बाबतीत बोलायला काही अडथळा येणार नाही। आपके प्रभु चाहता है कि आप अपने प्रभु के बारे में गवाही देने के लिए, लोगों को बताने के लिए आप रुक कर नहीं, आसानी से इजीली प्रभु के बारे में बोलने के लिए आपके मुंह निकलने चाहिए, क्योंकि ये प्रभु चाहता है कि आप स्पिरिचुअल हो। क्योंकि जब जहाँ हम हमारे बच्चे, हमारे पति, हमारे घर में ध्यान देने वाले होते हैं, स्पिरिचुअल नहीं है ना, तो उसे प्रभु के बारे में बोलने के लिए रुकावटें आती हैं। आणि जिथे आपल्या घरामध्ये लोक देवाच्या बाबतीमध्ये लक्ष देणारे नाही आहेत, देवाची काळजी घेणारे नाही आहेत, आणि तिथे जर ती स्त्री आत्मिक नसेल तर तिला बोलायला त्रास होईल, तिला बोलता येणार नाही। मालूम है? तो स्पिरिचुअल के लक्षण है, प्रभु चाहता है कि आप कैसी हो उसके बारे में सहज रीति से बोले। आणि आत्मिक होण्याचा अर्थ आहे की देव कसा आहे याच्याबद्दल तुम्हाला सहजरित्याने बोलता आलं पाहिजे। और सातवा यू अंडरस्टँड गॉड कॉल, देवाची हाक समजणं। अंडरस्टँड गॉड कॉल्स, देवाचं हाक, देवाचं बोलवणं सहजपणे समजणं। परमेश्वर जब आपको पुकारता है, परमेश्वर आपको आवाज़ देता है, तो स्पिरिचुअल वुमन
आसानी से उसे सुन पाती है, उसे समझ पाती है, उसे मालूम पड़ता है प्रभु मुझे बुला रहा है। आणि देव जेव्हा स्त्रीला आवाज देतो, तिला बोलवतो, तर त्या स्त्रीला लगेच समजतात की देवाची हाक ओळखून घेते. तो ये स्पिरिचुअल औरत के लक्षण है। प्रभु चाहता है कि आप आसानी से, प्रभु जब आपको पुकार रहा है विमल, तो आप ऐसा बोलना नहीं कि काय बोलवते, ऐसे नहीं, तुरंत हाँ प्रभु काय पाहिजे, चल चर्चला चल, बायबल घे, प्रार्थना कर, आता उठून काय इधर वो बसू, जा तिकडे जाऊन बस. तो सहज आसानी से जब प्रभु आपको पुकारे तो आप तुरंत वो समझने वाले होने चाहिए, प्रभु की आवाज को पहचानने वाले होने चाहिए. आणि देव जेव्हा तुम्हाला बोलवतो त्यावेळेस तुम्ही लगेच देवाला आवाज देणारे किंवा देवाचा आवाज ओळखणारे तुम्ही असले पाहिजे. आप ऐसा नहीं बोलना चाहिए, थांब प्रभु आता मला वेळ नाही, जरा मी जेवण बनवते. आणि तुम्ही असं नाही बोललं पाहिजे की रुचा प्रभु मी थोड़ा खाना बना लो, बाद में बात करें. मला भांडी घासायची, और रुचा मुझे थोड़ा बर्तन घसना है. थांब प्रभु अरे प्रभु मला कपडे घालायचे, मुझे थोड़ा खाना पहनना है. अरे प्रभु जागे. और मेरे बच्चे अभी तक जगे हुए हैं. जेव्हा तुम्हाला देव आवाज देतो तेव्हा तुम्ही बोललं पाहिजे, हो बोल मी काय करू. और जब परमेश्वर आपको आवाज देता है तो आप परमेश्वर को बोलना चाहिए कि हाँ प्रभु बोल, मैं क्या करूँ तेरे लिए. आता इकडे तुला जायचं, और अभी यहाँ तुझे जाना है. आताच कपडे काढले, और अभी मैंने कपड़ा निकाला है प्रभु. पुन्हा साडी घालू, और अभी फिर से साड़ी पहन घाल, पहन जात और जा वहाँ पर त्यांना भेटून ये. और उन्हें मिलकर आ. तर सहजपणे तुम्हाला ते भारी नाही वाटलं पाहिजे. और आसानी से आप करना चाहिए, आपको भारी नहीं लगना तुम्हाला असं चाहिए. वाटलं नाही पाहिजे की अरे बाबा किती कष्टाचं काम दिलं, किती हार्ड काम दिलंय. और आपको ऐसा नहीं लगना चाहिए कि कितना कठिन काम किया है, बहुत हार्ड काम किया है. स्पिरिच्युअल जी बाई असते, स्पिरिच्युअल स्त्री सहज रीतीने देवाने दिलेल्या आवाजाला झुकून जाते. और जो आत्मिक स्त्री है, जो परमेश्वर उसको पुकारता है तो वो आवाज की ओर ध्यान देती है और उसको उत्तर भी देती है. आता तेव्हा 8वां ए, awareness of God presence. awareness of God presence. देवाच्या उपस्थितीची जाणीव करणारी स्त्री. देवाच्या उपस्थितीची जाणीव ठेवणारी स्त्री. 8वां पॉइंट परमेश्वर चाहता है कि स्पिरिचुअल औरत परमेश्वर की उपस्थिति है, इसका एहसास, उसका एहसास उसे होना चाहिए और उसे रिस्पेक्ट देना चाहिए हर चीज़ में. कि अभी प्रभु की प्रार्थना चालू है, रिस्पेक्ट देना चाहिए, बीच में न उठना, बच्चों को सही किसी का आवाज़ न करना. एक प्रभु की उपस्थिति है, प्रभु हमारे सामने है, ये याद रखकर जीवन कार्य करने वाले. मालूम, स्पिरिचुअल औरत प्रभु की उपस्थिति टूटे नहीं, खराब होए नहीं, इसका ख्याल करने वाली थी. आणि आत्मिक स्त्री देवाची उपस्थिती तुटू नये किंवा निघून जाऊ नये याची काळजी घेणारी असते. उसके लिए केयरिंग करती है. आणि त्याची काळजी घेणारी. किसी के पाप के कारण, किसी के गलती के कारण या कोई बच्चा खेल रहा है उसके कारण प्रभु की उपस्थिति जाएगी, उसका केयरिंग करने वाली, ख्याल करने वाली, उधर ही कंट्रोल करने वाली, बच्चों को कंट्रोल में रखकर प्रभु की उपस्थिति बनाने वाली, कंट्रोल में रखने वाली. आणि कोणाच्या पापामुळे किंवा कोणती मुलं गडबडी करत आहेत मग त्या गोष्टी नियंत्रणामध्ये ठेवणारी आणि त्यांना गडबडी करून न देणारी आणि देवाची उपस्थिती बनवून ठेवणारी असते प्रभु पाहिजे. चाहता है आप एक अच्छी फैमिली और एक अच्छी कौटुंबिक स्त्री हो. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही एक चांगली कौटुंबिक स्त्री आहात. आप काम धंधा करने वाली, क्योंकि आप में से बहुत सारी औरतें काम करती हैं. आणि तुम्ही काम धंदा करणारी, कारण तुमच्यामध्ये खूप साऱ्या स्त्रिया कामाला जातात. बहुत अच्छी खाना बनाने वाली आप स्त्री हो. आणि चांगल्या रीतीने जेवण बनवणाऱ्या तुम्ही स्त्री आप में से आहात. आपके बहुत सारे लोगों के, औरतों के पति खुश है आपसे, आणि तुमच्यामध्ये खूप साऱ्या स्त्रियांकडून तुमचे नवरे प्रसन्न आहेत. खुश है आपके प्रसन्न है. आपके बच्चे आपसे, आपको धन्य बोलते हैं कि माय मदर इज बेस्ट मॉम. आणि तुमची मुलं तुम्हाला धन्य म्हणतात आणि म्हणतात की माझी आई उत्तम आई आहे. बोलते हैं नहीं आपके बच्चे? नहीं बोलते? स्कूल में बताते हैं ना, माय मदर इज गुड मदर. आणि माझी आई चांगली आई आहे बोलते बोलतात. बोले है ना, बोला है ना, भले नकली नहीं तो बोला है ना. और निबंध होता है ना, निबंध लिया है. हाँ, है ना, कभी कभी स्पीच भी देना पड़ता है. आणि वेगळी भाषा पण द्यावं लागतं. अगर नहीं भी होगी तो भी बोलना पड़ता है. तरी सुद्धा बोलावं लागतं. मैं तो क्या करती थी, मेरी माँ जो करती थी ना मेरे साथ उसका अपोजिट करती थी. आणि मी काय करायची, माझी आई जे काही माझ्याबरोबर करायची ना त्याच्या विरोधामध्ये लिहायची. मेरी माँ ने कभी मुझे गोद में लिया नहीं, तो मैं बोलती थी माझी आई मला मांडीवर घ्यायची, मला जेवण चारायची, मला खूप कुरवडते, मला खूप प्रेम करते. मेरी माँ ने कभी मेरा इंतजार नहीं किया. मैं बोलती माझी आई माझी वाट बघायची, माझी वाट बघितल्याशिवाय बिलकुल जेवण नव्हतं. मी पहिलं जेवण घ्यायची.
आम्ही मी मागे सगळ्यात लास्ट मी जेवणला असेल आमच्या घरात. तर जो मेरे साथ होता था उसका अपोजिट लिख देती, आणि जे काही माझ्याबरोबर घडायचं त्याच्या विरोधामध्ये मी लिहायचे. लेकिन उसका एक फायदा हुआ. आणि त्याचा एक फायदा झाला. क्या हुआ मालूम? काय झालं माहिती? मेरी माँ वैसी बनी. माझी आई कशी बनली ये मैंने मसीह में आके जाना. आणि मी ख्रिस्तान आल्याच्यानंतर जाणून इसलिए घेतलं. कभी भी हम जो होता है उसके अपोजिट बोलेंगे ना तो वैसे ही होता है. मग तसंच आपण जे काही होतं त्याच्या विरोधामध्ये जर आपण काही बोललो मग तसंच आपल्या जीवनामध्ये घडून इसलिए येईल. याद रखो. आणि म्हणून लक्षात तो ठेवा, कहने का उद्देश्य कि यहाँ जो परमेश्वर का वचन कहता है कि आप अगर एक अच्छी माँ हो तो इस बात का ख्याल आप बहुत अच्छी हो, लेकिन प्रभु इस साल आपको प्रभु चाहता है कि आप एक स्पिरिचुअल वुमन हो. आणि तुम्ही खूप चांगली आहे आहात, तुम्ही खूप चांगली स्त्री आहात, पण देवाची इच्छा आहे की ह्या वर्षी तुम्ही एक आत्मिक स्त्री बनावी. और नवा आहे एल लव पीपल, लोकांना प्रेम करते, लोकांना लोगों को प्यार करती है. लव पीपल, एल यानी लव पीपल, यानी वो सब लोगों को प्यार करती है. सिर्फ मेरे ही फैमिली, मेरा ही बेटा, मेरी ही बेटी, मेरा ही पति, मेरे ही लोग, मेरा ही ये नहीं, ऐसा नहीं. ये सब मेरे हैं. आणि हे सगळे माझे आहेत. ये अभी सोचो, डेविड बोले आप डेविड, मैथ्यू निशा का लड़का है. आणि बोले मॅथ्यू निशा नाहीचा मुलगा आहे. निशा, डेविड भी मेरा ही है. आणि निशा म्हणजे डेव्हिड पण माझाच आहे. एजेकिएल पण माझे आहे. एजेकिएल पण माझा भी आहे. मेरा. एजेकिएल पण रेचल भी मेरी. रेचल पण माझीच आहे. सब असं अगर उसने कुछ अभी सब बच्चे हैं, आणि आता सर्व मुलं आहेत. उसने मैथ्यू के लिए आइसक्रीम लिया, आणि तिने मॅथ्यूसाठी आईस्क्रीम वो घेतली, डेविड के लिए भी. मग डेव्हिडसाठी पण घेतली. आराधनासाठी पण घेतली. क्यों? सब बच्चे सामने, उनमें से वो सिर्फ एक को ही देगी तो उसने किसको प्रेम किया? आणि सर्व मुलं समोर आहेत आणि तिने एकालाच दिलं तर ती कोणाला प्रेम करते? फक्त मॅथ्यूला. अभी उसके जो रिश्तेदार हैं कौन कौन है, उसकी बड़ी बेटी है, पीटर है और जोसेफ है, तो उन्हीं को वो देगी क्योंकि उनके वो ब्लड रिलेशन है. आणि त्यांच्याच लोकांना देईल का? कारण रक्ताची नाती आहे. ये जो है स्पिरिचुअल जो होती है वो उस समय ऐसा सोचती है कि अभी मेरे 5-6 बच्चे यहाँ खड़े हैं, आणि जी आत्मिक आहे ती असा विचार करते की आता 5-6 मुलं माझी इथे उभी आहेत, तो उन्हीं को मैं मेरे एक को दूंगी. आणि जर मी एकाला दिलं तो ये मेरे बच्चे नाराज नहीं होंगे, तर ही माझी मुलं रागवणार ये नाही. मेरे भी बच्चे हैं. आणि माझी पण मुलं आहेत. स्पिरिचुअल वुमन जो होती है वो प्रेम के विषय पर मेरे बच्चे पर नाराज नहीं होना, इनका दुख नहीं होना, इनको हर्ट नहीं होना, इसका ख्याल रखना. आणि जी आत्मिक स्त्री आहे ती प्रेमाच्या बाबतीमध्ये सर्वांवरती ती प्रेम करते, याची ती काळजी घेते. पक्षपात नहीं ती करती. पक्षपात नाही करत. तो स्पिरिचुअल वुमन के ये लक्षण है. आणि ही आत्मिक स्त्रीची लक्षणं आहेत. प्रियो वो सबसे पहले अपने अनंत लाइफ के लिए केयरफुल रहती है. आणि सार्वकालिक जीवनासाठी ती काळजीपूर्वक प्रार्थना राहते. करती है, ती प्रार्थना बाइबल करते, पढ़ती है, बायबल वाचते धीरज धरकर शांत रहने में, चुप रहने में भला है, आणि इस पर ध्यान देती है. धीर धरून शांत राहण्यामध्ये तिची वीरता आहे, याच्याकडे ती लक्ष प्रभु का देते. उत्तर आने तक, प्रभु का काम अवसर होने तक रुकी रहती है. आणि देवाचं उत्तर येईपर्यंत, देव काम करेपर्यंत ती थांबून राहते. अपने हर परिस्थिति में परमेश्वर को अपने साथ चलने के लिए, अपने साथ रहने के लिए विनती करती आणि है. आपल्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये ती देवाला सोबत चालण्यासाठी देवाकडे विनवणी करते. वो हर परिस्थिति में परमेश्वर को मतलब परमेश्वर के बारे में दूसरों को बोलने के लिए आसानी से वो बोल पाती है. आणि देवाच्या बाबतीत जर कोणाला बोलायचं आहे तर ती सहज रीतीने बोलते. परमेश्वर जब बोलता है तब वो बोलती है, वो तैयार रहती है, हाँ मैं सब करने के लिए तैयार हूँ. आणि देव जेव्हा बोलतो तेव्हा ती आपला कान लावून देवाला म्हणते की मी ऐकण्यासाठी तयार आहे. परमेश्वर की उपस्थिति का एहसास करती है, ख्याल करती है, रिस्पेक्ट देती है आणि देवाच्या उपस्थितीची जाणीव ठेवते, त्याला आदर देते और सबको प्यार करती आणि सर्वांना प्रेम करते. है. ये है स्पिरिचुअल स्त्री. आणि ही आहे आत्मिक और स्त्री. प्रभु चाहता है इस साल से सियोन कलीसिया की औरतें भी भावनिक नहीं हो. आणि यावर्षी देवाची इच्छा आहे की सियोन मंडळीच्या स्त्रियांनी भावनिक शारीरिक नाही. नसलं पाहिजे, त्यांनी शारीरिक नसलं पाहिजे, त्यांनी आत्मिक असलं पाहिजे. ये प्रभु की इच्छा है. आणि ही देवाची इच्छा आहे. साल के प्रारंभ के लिए परमेश्वर यही कहता है. आणि प्रारंभी देव तुम्हाला हे सांगत आहे. तो ठीक है, तो अभी सब लोग ने नोटबुक बुक निकाला है. आणि सर्वांनी नोटबुक काढलेली आहे, वही आणि पेन. ठीक है, तो खुद का खुद टेस्ट करने का आप लोग कैसे हो. आणि तुम्ही स्वतःला पाहायचं आहे की तुम्ही लोक कसे आहात. 90 मार्क, एका मार्काला 10 मार्क. 10 मार्क, एका प्रश्नाला 10 मार्क आणि एका प्रश्नाला 10 मार्क.
पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या मंगळाच्या सिंहासनाच्या समोर येऊन तारणाऱ्या गोड पवित्र असलेला पिता तू आम्हा सर्वांचा देव आहे आणि आम्हाला स्पिरिच्युअल बनवतो. तुझी इच्छा आहे आम्ही स्पिरिच्युअल असावे, आत्मिक असावे. त्यामुळे माझ्या पवित्र पिता आम्हाला आत्मिक बनव, आम्हाला भावनिक, शारीरिक, मानसिक असे पिडलेले, दुःखी, गंजलेले नको, परंतु आम्ही कसे असावे प्रभू? सदैव आनंदी. माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. स्पिरिच्युअल ठेव प्रभू, दया कर माझ्या पवित्र पिता, ही माझी विनंती. सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देते, सर्व आदर मान महिमा तुला देते प्रभू. या सगळ्यांना आशीर्वाद दे आज या वर्षाच्या आरंभामध्ये प्रभू. आणि जसं तू प्रॉमिस केले की ज्याच्यात आम्ही बनलो नाही त्याच्यात तू आम्हाला बनवशील, तू नक्की बनवशील, माझा विश्वास. धन्यवाद देते. सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देते, सर्व आदर मान महिमा तुला देते. येशूच्या नावाने प्रार्थना.